महायुतीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरभाऊ जोरगेवार आपल्यासोबत आहेत। शेवट 1 तास उरला आहे, आता प्रचार बंद होणार आहेत आणि सामान्य जनतेला किंवा मतदारांना काय आवाहन करणार आहे? निश्चितपणे आता प्रचार या ठिकाणी स्पीकरसह बंद होणार आहे, परंतु व्यक्तिगत घरोघरी भेटी जाहीरपणे घेता येणार। हा प्रचार बंद होत असताना जे मी चंद्रपूर शहरामध्ये आज वातावरण चंद्रपूर विधानसभेत पाहतो आहे हे प्रचंड महायुतीच्या बाजूने, महायुतीने केलेल्या विकासाच्या कामाच्या बाजूने, मी मागील माझ्या टर्ममध्ये केलेल्या कामाच्या बाजूने, इथे कोणताही जाती धर्म न चालता केवळ काम करणारा व्यक्ती म्हणून एक प्रचंड मताधिक्याने इथली चंद्रपूरची जनता निवडून देईल असं त्यांचे ते बोलके चेहरे मला सांगत होते। निश्चितपणे या ठिकाणी महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा विजय मोठा विजय होणार। सगळ्या मतदारांना येत्या 20 तारखेला लोकशाहीतला सर्वात मोठा महोत्सव मतदान होतो आहे, विधानसभेच्या निवडणुका होत आहे। या निवडणुकांमध्ये मतदान आपण करावं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ही सुद्धा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे। उद्याच आपलं मतदान कुठे आहे त्याचं भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर राजकीय पक्ष आहेत त्या ठिकाणी ॲपमधून मतदार यादीमध्ये नाव पाहून घ्यायचं आहे आणि परवाला जाऊन सकाळी उत्साहाने आपण सगळ्यांनी मतदान करावं हे मी आवाहन करतो। अधिकाधिक मतदान, 100% मतदान व्हावं हे आमचं सर्वांचं आव्हान आहे, कारण की मतदान हे लोकशाहीकरता आवश्यक आहे आणि आपल्याला एक अधिकार मिळतो आहे की आपल्या मनातलं सरकार, आपल्या कल्पना साकार करणारं सरकार, आपलं पुढचं भविष्य घडवणारं सरकार या मतदानाच्या माध्यमातून आपण निवडत असतो। म्हणून आपण सर्वांनी मतदान करावं। विशेष करून नवमतदारांना माझी विनंती असणार आहे, युवकांना, की आपणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं आणि निश्चितपणे एक महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं। मागे केलेल्या विकास कामांना अनुसरून मी चालू केलेल्या सामाजिक उपक्रमांना ठेवून भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व, देशाच्या नेतृत्वाला समोर ठेवून एक राष्ट्रीय पक्ष ज्याचा जो एक विचार आहे, विचारधारा आहे त्याच्याकडे लक्षात ठेवत कमळ या चिन्हासमोरची 1 नंबरची बटन आपण दाबावी आणि आम्हाला मोठा विजय या ठिकाणी द्यावा, जेणेकरून राज्यामध्ये एक विकासाचं सरकार, सर्वसामान्य जनतेचं अधिकाराचं रक्षण करणारं सरकार, माया बहिणींचा सन्मान करणारं सरकार स्थापन करावं, त्याकरता आपण मतदान करावं ही नम्र विनंती।